जनगणमन पुस्तक. लेखक सुनील तांबे. प्रकाशक मनोविकास प्रकाशन. पृष्ठसंख्या 192. मान्सून, मौसम, पर्जन्य हा अगदी नित्यपरिचयाचा जिव्हाळ्याचा विषय या पुस्तकात लेखकांनी मांडला आहे. भारतासह जिथे जिथे मोसमी हवामानाचे प्रदेश व ज्या ठिकाणी असा नियमित पाऊस पडत नाही त्या प्रदेशाच्या जनजीवनाची सफर या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकांनी घडविली आहे. सुरुवात नेदरलँड या देशाच्या जनजीवनात मान्सूनचं स्थान कसं महत्त्वाचं मानलं आणि त्या लोकांनी त्याचं नियोजन कसं केलं या लेखापासून होते. त्यानंतरचा दुसरा लेख प्रतिवर्षी वैशाख मासी आकाशमार्गे नवमेघपंक्ती कशा येतात त्याची भौगोलिक वैज्ञानिक उकल केली आहे. हा भाग खरं तर लहानपणापासून भूगोलाच्या अभ्यासातून अभ्यासला असूनही हा लेख रंजक वाटतो. नकाशा, स्पष्टीकरण, पावसावर आधारित गीतरचना यामुळे हा अभ्यासाचा भाग न राहता आनंदाचा भाग होऊन जातो. मानवी जीवन, त्यातून तयार झालेली सिंधू, इजिप्त, मेसोपोटेमिया संस्कृती या साऱ्याची मान्सूनशी सांगड उत्तम रीतीनं घातली आहे. आर्यांचं भारतात आगमन, त्यांचं शेती करून भारतात स्थायिक होणं हे केवळ पावसामुळे शक्य हा विचार नवा नाही, पण नव्याने मांडण्याची पद्धत म्हणून नक्कीच वाचनीय झाला आहे. सचित्र ऋतुचक्रामुळे अधिक सोपा झाला आहे. पाऊस पाण्याशी संबंधित अनेक गोष्टींची सांगड घालताना लोककथांचे मूळ उत्तम रीतीने मांडलं आहे. 7 आसरा ही अशीच कथा. संगमेश्वरचा डोह ते मैला आचलची कथा. माहिती असलेलं सारं पण वाचताना मजा येते. आणि हो, त्याचा धार्मिक संबंध, कार्तिकेय आणि त्याला वाढवणाऱ्या 7 माता, लेखकांनी या साऱ्याची केलेली मांडणी केवळ रंजक राहत नाही, आपल्याला सश्रद्ध बनवते. चातक पक्षाची पावसाची ओढ, त्यामागच्या लोककथा आणि विज्ञान ही माहिती वाचायलाच हवी. चातक पक्षाच्या कहाण्या मग भाकड कथा वाटत नाहीत. पुनर्जन्म, चातुर्मास, बळीराजा, बिहू याचा पाऊस पडण्याशी वेगवेगळ्या धर्मग्रंथातून केलेला उलगडा, त्यावर आधारित उत्सव या साऱ्याचा अभ्यास अगदी नेमकेपणाने मांडला आहे. कावेरी नदीवरचा बंधारा आणि पोन्नियन सेल्वम या कादंबरीचा प्रभाव ही सांगड उगाच वाटत नाही. हिंदुस्थानाशी असलेला युरोपियन देशांचा व्यापारी संबंध, त्यातून मिळालेलं धन, त्यातून सोने चांदी रूपात साठवण्याची खुबी, पद्मनाभम स्वामी मंदिरातील खजिना यामागील रहस्याची ही खुबी पूर्णतः तार्किक वाटते. भारत असो वा अन्य देश, या सर्वांचा जगण्याचा मूलभूत प्रश्न पाणी या घटकाशी निगडीत आहे. या विषयाची मांडणी या पुस्तकातील सर्व लेखांमधून अगदी नेमकेपणाने उदाहरणासहित दिली आहे. पावसाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न आपल्याला पडतो, पण त्यामागचं वास्तवही लेखकांनी उलगडून दाखवलं आहे. पावसाचं पाणी साठवण्याची पूर्वापार पद्धत कशी होती, त्याला राजाश्रय मिळाला व त्यातून आजच्या काळातील पाणलोट क्षेत्र कशी विकसित झाली व त्यातून कोणते प्रश्न निर्माण होत आहेत याचा उहापोह या लेखातून आहे. लेखक सुनील तांबे यांच्या या पुस्तकाला माननीय कुमार केतकर यांची प्रस्तावना लाभली आहे. तसेच किशोर बेडकिहाळ यांचा अभिप्राय आहे. हे दोन्ही लेख म्हणजे पुस्तकाची मांडणी अभ्यासपूर्ण किती आहे
कशी आहे त्याचे दर्शन घडवते. हे पुस्तक कॉफी टेबल बुक आहे. हे या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य. छोटंसं पर्समध्ये ठेवून कुठेही नेता येईल असं. अगदी टाईमपास म्हणून एक एक लेख वाचला तरी लक्षात येतं टाईमपास होत नाही, उलट एक स्टडी होतो. केलेल्या शालेय अभ्यासाचा आनंद पुन्हा पुन्हा अनुभवता येतो. या पुस्तकाची भाषा हे या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य मानायला हवं. हलकं पुलकं लेखन, उगाच शब्द जंजाळ नाही, उगाच तरी बुद्धीला अतिताण देण्याचा प्रयत्न नाही. पावसाच्या हलक्या सरी जशा मन प्रफुल्लित करतात तसा यातला प्रत्येक लेख मनाच्या आतल्या कप्प्यात साठत राहतो, पावसाच्या पाण्यासारखा. आणि जिथे जिथे जेव्हा जेव्हा या लेखातील विचार प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात तिथे तिथे तेव्हा तेव्हा झिरपत राहतात, झऱ्याच्या पाण्यासारखे. लहानपणी अकबर बिरबलची एक कथा वाचली होती. 27 उणे 9 बरोबर किती? या कोड्याचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आपण आजही पुस्तक रूपाने केलात. खरंच खूप छान वाचनीय पुस्तक, संग्रही ठेवण्यासारखंच आहे. जरूर वाचा.